नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद सांगली या जिल्हा परिषद अंतर्गत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये किती उमेदवारांचं अंतिम निवड यादीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, तसेच पुढील जॉइनिंग संदर्भात काही अपडेट आहे का त्या रिगार्डिंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात किंवा इतरही जी काही जिल्हा परिषद अंतर्गत पदे भरली जात आहेत त्या संदर्भात योग्य माहिती भेटेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सांगली जिल्हा परिषद अंतर्गत आतापर्यंत ज्या काही निवड याद्या तसेच प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक या पदाची आता नुकतीच ही जी काही अपडेट आलेली आहे ती निवड यादी संदर्भात आलेली आहे। तसेच कंत्राटी ग्रामसेवक निवड सूची आणि प्रतीक्षा सूची नंतरची जी काही फायनल निवड यादी असणार आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेविका ANM या पदाची देखील प्रतीक्षा यादी आणि निवड यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे। 50% या पदाची देखील या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेला असाल त्या पदाची तुम्हाला PDF डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे। ग्रामसेवक सरळ सेवा पदभरती सन 2023 अंतर्गत सांगली जिल्हा परिषद मार्फत ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। ही PDF मी डाउनलोड करून घेतो, जेणेकरून त्यात संबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। तसेच विद्यार्थी मित्रांनो, फायनल या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती देखील देण्यात आलेली आहे। तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी पदस्थापना ठिकाण जे काही असणार आहे कार्यालय ते तुम्हाला या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे। ठीक आहे, जे काही संदर्भ आहे त्यानुसार पहा, आदेश ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सांगली 1 ते 18 मधील तरतुदीनुसार सरळ सेवा पदभरतीमधील निवड यादीतील खालील उमेदवारांची जिल्हा सेवा गट क, जिल्हा सेवा वर्ग 3 दुय्यम ग्रामसेवक कार्यकारी व ग्रामविस्तार प्रथम श्रेणी कंत्राटी ग्रामसेवक या पदावर एकत्रित मानधन 16,000 रुपये तसेच नियमाप्रमाणे कायम प्रवास भत्ता यामध्ये निवड करण्यात येऊन त्यांची पदस्थापना जिल्हा परिषद सांगली अंतर्गत त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या पंचायत समिती अधीनस्थ असलेले रिक्त पदावर करण्यात येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी जे काही पदस्थापना ठिकाण आहे पंचायत समिती ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी डायरेक्टली जे आहे ते देण्यात आलेले आहे। आता काही जिल्हा परिषद अंतर्गत पहा, समुपदेशना संदर्भात अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्या समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला उपस्थिती नोंदवायची होती आणि तुम्हाला जी काही पंचायत समिती हवी आहे ते त्या ठिकाणी तुम्ही सांगू इच्छितात किंवा जे काही तुमच्या आवडीनुसार किंवा मर्जीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाणार होतं। पण या ठिकाणी पहा काय झालेलं आहे, डायरेक्टली जे आहे ते पंचायत समिती तुम्हाला तुमच्या नावाच्या समोर अलॉटमेंट जे काही पदस्थापनेचे ठिकाण आहे ते देण्यात आलेलं आहे। पहा या ठिकाणी उमेदवाराचे नाव व पत्ता, मूळ प्रवर्ग तसेच निवडीचा प्रवर्ग आणि पदस्थापनेचे ठिकाण। उदाहरणार्थ श्री सतीश सुकुमार पाटील हे तालुका पलूस जिल्हा सांगली येथील रहिवासी आहेत आणि मूळ प्रवर्ग पहा खुल्या प्रवर्गातून या उमेदवाराने जे काही अर्ज दाखल केलेला आहे आणि निवडीचा प्रवर्ग आहे खुला राखीव या प्रवर्गातून या उमेदवाराचं सिलेक्शन झालेलं आहे आणि यांना पदस्थापनेचे ठिकाण जे मिळालेले आहे ते पंचायत समिती पलूस हे मिळालेले आहे। ठीक आहे, सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला कुठली पंचायत समिती देण्यात आलेली आहे। ओके, सो अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे ग्रामसेवक या पदाकरिता। आता सदरची निवड आणि महत्त्वाच्या म्हणजे जे काही अटी आहेत त्याच्या अधीन राहून तुम्हाला हे पदस्थापना किंवा जॉईनिंग रुजू करून घ्यायचं आहे। आपली नियुक्ती कंत्राटी ग्रामसेवक पदावरील हजर दिनांकापासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीवर तात्पुरत्या स्वरूपामध्ये केली असून कोणतीही आगाऊ सूचना न देता अगर कोणतीही कारणे न दाखविता संबंधितास कंत्राटी ग्रामसेवक या पदावरून केव्हाही कमी करण्यात येईल व त्याबाबतची त्यांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही। सदरची अट मान्य असलेबाबत त्यांच्याकडून रुजू होण्यापूर्वी एक लेखी निवेदन घेणे हे आवश्यक असणार आहे। आता ह्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत कार्यालयीन कामकाजासाठी आणि तुमच्यासाठी देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहेत। ज्यावेळेस तुम्ही रुजू होताल विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्याकडून एक जे काही रुजू होण्यापूर्वीचं जे काही लेखी निवेदन आहे ते तुम्हाला या ठिकाणी सादर करावायचं आहे। नंतर कंत्राटी ग्रामसेवक म्हणून आपणास दरमहा 16,000 अक्षरी रुपये या ठिकाणी पाहू शकता 16,000 रुपये मात्र मानधन आणि नियमित ग्रामसेवकाप्रमाणे कायम
जे काही प्रवास भत्ता आहे ते या ठिकाणी देण्यात येईल। ठीक आहे, याखेरीज इतर कोणतेही वित्तीय लाभ अनुज्ञेय असणार नाही। कंत्राटी ग्रामसेवकांना 2 महिन्याच्या सेवेसाठी एक नैमित्तिक रजा किंवा कॅलेंडर वर्षात 6 नैमित्तिक रजा अनुज्ञेय राहील आणि अनुज्ञेय नसलेल्या रजा ज्या काही उपभोगलेस कंत्राटी कालावधी त्याप्रमाणे वाढविण्यात येईल। ओके, सो तुम्हाला ज्या काही कॅलेंडर वर्षामध्ये चालू वर्षामधील ज्या काही 6 नैमित्तिक रजा आहेत ते अनुज्ञेय राहणार आहेत आणि एक जी आहे ते नैसर्गिक रजा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। महिला कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमानुसार प्रसूती रजा देखील अनुज्ञेय राहणार आहे। ओके, सो उमेदवाराने नेमणुकीचे ठिकाण व आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत हजर होणेच या ठिकाणी बंधनकारक असणार आहे। आता ही जी काही लिस्ट आलेली आहे त्या लिस्टच्या 30 दिवसाच्या आतमध्ये म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जॉईनिंग करून घ्यायचं आहे। सो उमेदवार मुदतीस हजर न झाला नाही तर त्याची नियुक्ती आपोआप रद्द केली जाईल। याबाबत सर्व उमेदवारांस कोणताही दावा अगर हक्क नंतर सांगता येणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला जॉईनिंग करून घ्यायचं आहे। नेमणुकीच्या जागी हजर होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही। स्वखर्चाने तुम्हाला त्या नेमणुकीच्या ठिकाणी किंवा जे काही तुम्हाला पंचायत समिती भेटलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्वखर्चाने हजर राहायचं आहे। त्याचा कुठल्याही प्रकारचा प्रवास भत्ता तुम्हाला जे काही सरकारकडून दिलं जाणार नाही। ठीक आहे, सो पहा, स्वखर्चाने तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची आहे। रुजू तारखेपासून 2 महिन्याच्या आत उमेदवारास महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981 मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकरणाकडून वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र हे सादर करणं आवश्यक असणार आहे। नियुक्ती देण्यात येत आहे। ठीक आहे, त्याच्या अधीनच तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ते दिली जाणार आहे। सो तुम्ही जर जॉईनिंग झालात तर तुम्हाला 2 महिन्याच्या आतमध्ये वैद्यकीय तपासणी अर्थात मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला देणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो पहा, कंत्राटी ग्रामसेवक हमीपत्रातून मुक्त व्हायचे जर असल्यास तुम्हाला तर नियुक्तीपत्र प्राधिकाऱ्यास गट विकास अधिकारी यांच्या मार्फत किमान 1 महिना अगोदर पूर्वसूचना द्यावी लागणार आहे। जर तुम्ही या पदावरून जर तुम्हाला तुमचा राजीनामा द्यायचा असेल तर 1 महिना अगोदर तुम्ही पूर्वसूचना द्यायची आहे अथवा 1 महिन्याची मानधनाची रक्कम नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे जमा करणे हे आवश्यक असणार आहे। कंत्राटी ग्रामसेवक म्हणून आपणास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या पंचायत समितीमध्ये पदस्थापना देतील ते विना तक्रार तुम्हाला हजर व्हावे लागेल। कंत्राटी कालावधीत आपल्याकडून कोणत्याही स्वरूपाची गैरवर्तणूक झाल्याची आढळून आलेस आपली निवड जी आहे ते रद्द करण्यात येईल असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। संबंधित उमेदवाराने पदस्थापनेच्या ठिकाणी वास्तव्य करणे हे बंधनकारक राहणार आहे। ओके, सो ह्या काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या फॉलो करायच्या आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर सदरची नियुक्ती प्राप्त होताच सुरक्षा ठेव म्हणून तुम्हाला 10,000 रुपये नियुक्ती प्राधिकारीकडे भरावी लागणार आहे आणि त्याचप्रमाणे 100 रुपयेच्या स्टॅम्पवरती 2 प्रतिष्ठित व्यक्तींचे जामीनपत्र लिहून त्याचे 7/12चे उतारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे सादर केल्यानंतरच आपणास पदस्थापना ठिकाणी हजर करून घेतले जातील। ठीक आहे, सो अशा प्रकारची ही अपडेट आहे। त्यामुळे तुम्हाला जे काही नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे तुम्हाला नियुक्तीचे आदेश प्राप्त झाल्यानंतरची सुरक्षा ठेव म्हणून 10,000 रुपये या ठिकाणी ठेवावे लागणार आहे आणि 100 रुपये स्टॅम्पवर 2 प्रतिष्ठित व्यक्तीचे जामीनपत्र आणि 7/12 याचे उतारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तुम्हाला सादर करायचं आहे। सो अशा प्रकारची अपडेट आहे। या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन माझ्याकडून राहिले असतील तर त्या तुम्ही काय करायचे आहेत, रीड करून घ्यायचे आहेत। ओके, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे। सो विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा। माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राइब जरूर करायचं आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।